राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आदरणीय आपल्या देशासाठी जो शहीद झाला संदीप गायकर याला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्या पंधरानिधीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। 10 दिवसापूर्वी लढता लढता देशाचं संरक्षण करता करता संदीपला वीर मरण। सगळ्या देशात दररोज कोणाला ना कोणाला वीर मरण येतं, परंतु ही बातमी संपूर्ण देशात जाते आणि देशातल्या प्रत्येक भाषेतल्या वर्तमानपत्रात येते। आसामचा माणूस असो, राजस्थानचा असो, यूपीतला असो, कुठेही गेला तरी ती बातमी होते आणि संपूर्ण देशात ती बातमीचं प्रसारण होतं। संदीप गेला, त्याची बातमी आपण सर्वांनी पाहिली, टीव्हीवर ऐकली। एका क्षणात ब्राह्मणवाडा या गावाचं नाव देशाच्या पटलावर गेलं। एका क्षणात हे गाव जे अगोदर होतं त्याची जी ओळख होती ती बदलली। संदीप शहीद झाला आणि त्यांनी या गावाचं नाव उंचावलं। कुटुंबियांना दुःख होणं साहजिक आहे, पण तो अजरामर झाला। या देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केलं, प्राणाची आहुती दिली। हरिभक्ती परायण दीपक महाराज देशमुख यांनी संगीत प्रवचन नृत्याद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचं उद्बोधन आपल्याला केलं। वरती हरिभक्ती परायण राजेंद्र महाराज सदगीर उपस्थित आहेत। खाली या तालुक्याचे आमदार डॉक्टर लामाटी साहेब, आमच्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, ही सर्व मंडळी, राज्याचे अनेक मंत्री या गावात येऊन गेले। त्यांच्याबरोबर शरददादा होते, ते परत आज या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोले येऊन गेले, माजी आमदार अतुल शेट्टी येऊन गेले। असंख्य लोक, हजारो लोक आले। पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सप्ताह, वैकुंठ गमनाचा सोहळा ओतूरला महाराजांनी मगाशी सांगितलं आपल्या 5-6 तालुक्यांमधून होता। या गावची भाकरी, ब्राह्मणवाड्याची भाकरी तुकाराम महाराजांना प्रसाद घेऊन आले। प्रत्येक तालुक्यातले, प्रत्येक गावातून संदीपच्या घरातून भाकरी आली, ती वारकऱ्यांनी खाल्ली आणि त्याच दिवशी ही बातमी कळाली। अक्षरशः मंडप सुन्न झाला। त्या सप्ताहाचे संयोजक ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊलींनी त्या ठिकाणी, आम्ही सगळ्या मंडळांनी, अख्ख्या वारकऱ्यांनी श्रद्धांजली त्या ठिकाणी संदीपला वाहिली। महाराजांनी जाहीर केलं की वारकऱ्यांच्या तर्फे या सप्ताहातून जी शिल्लक रक्कम राहील त्यातले 1 लाख रुपये संदीपच्या परिवाराला देऊन थोडासा उतराई होण्याचा प्रयत्न आपण करू। या देशाला सांभाळणारा जवान आणि या देशाला दिशा देणारा वारकरी ही आणि अन्नधान्य पुरवणारा शेतकरी या अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत। आमच्याबरोबर आमच्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी आमचे बाळासाहेब गायकर, जे खरेदी विक्री संघामधून नेतृत्व करतात, ते या कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत। आमच्या गावचे उद्योजक आणि पुणे जिल्हा फेडरेशन, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष विनायक तांबे, आमच्या रोकडीचे माजी सरपंच सचिनजी घोलप, आम्ही आमदार साहेब, आमच्या सर्व मंडळींच्या वतीने 1 लाख रुपयाचा चेक आम्ही या ठिकाणी आलेला आहे। त्याचा या कुटुंबियाने स्वीकार करावा अशी मी विनंती करतो। आणि आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने ब्राह्मण आणि ओतूर दररोज दैनंदिन संबंधित असलेले आपण माणसं, रोज एकमेकांकडे जाणारी, आपले खूप नातेसंबंध आहेत आणि अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सर्व मंडळींच्या वतीने, अखिल वारकरी बांधवांच्या वतीने, आमचं ओतूर गाव, अनेक मंडळी आमची तिथे आलेली आहेत, या सर्वांच्या वतीने संदीपला आणि दुसरे बाबा कैलासवासी पोपटराव लक्ष्मण गायकर या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।